त्यामुळे मला नखं वाढलेले कळतात, दाढी मिशा वाढलेले कळतात, पण जीडीपी वाढतो म्हणजे कुठे नेमकं बघायचं ते कळत नाही. कुठे बघितलं तर कळेल की तो जीडीपी वाढला. पण तो वाढतो आहे आणि त्याचा प्रचार सुरू आहे. तेच माझं म्हणणं आहे. तो जर वाढत असेल तर मग तो कुठे वाढतोय नेमका? नखं वाढतात, दाढी वाढते, केस वाढतात हे दिसतात, जीडीपी वाढलेला दिसत नाही. हे जे काही अतार्किक विधान आणि त्यातून होणारी विनोद निर्मिती हे सगळं पाहता इंस्टाग्रामचा नाद कोणाच्या बापाला सुटणार आहे हो? आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला. आता तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार आत्ताच का करायचा? आत्ताच नाही, जनरली आंतरराष्ट्रीय राजकारणावर जी काही पुस्तकं छापून आलेली आहेत वेगवेगळ्या विषयांवरची, ती जेव्हा आपण वाचतो आणि त्या पुस्तकांच्या वाचनानंतर माणसात जी प्रगल्भता येते, म्हणजे नुसता आपला देशच नाही तर परदेशातही कोणत्या पद्धतीनं राजकारण केलं जात आहे किंवा केलं जात होतं. अगदी नाझी, फॅसिस्ट, हिटलर, मॅझिनी वगैरे ही जी काही मंडळी होती, या सगळ्या ज्या राजवटी होत्या त्यातली गाजलेली जी जुलमी राजवट जी होती, जिचं उदाहरण दिलं जातं नेहमी, हिटलरशाही, त्या हिटलरच्या राजवटीमध्ये हिटलर हा खरोखरच हुकुमशहा होता की कसा होता, काय होता, हे त्याचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येतं आपल्याला. त्याचं राजकारण कुठल्या पद्धतीने चालत होतं तेही आपण कधीतरी अभ्यासलं पाहिजे. वारंवार आपण आपल्याकडच्या राजकारणावर बोलताना बऱ्याचदा गोबेल्स नीती हा एक शब्द वापरतो. तर गोबेल्स नीती म्हणजे नेमकं काय असतं याचा अभ्यास तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी केलेला असेल, कदाचित तुम्ही वाचून ऐकून तुम्हाला त्याची कल्पना असेलही. गोबेल्स नावाचा एक मंत्री होता हिटलरच्या मंत्रिमंडळात आणि तो हिटलरचं जे काही प्रचार तंत्र ते तो सांभाळायचा. जे माहिती आणि प्रसारण खातं जे असतं सरकारमध्ये ते तो सांभाळायचा. त्यात त्या काळात जे माध्यम सर्वाधिक वापरलं जायचं परदेशांमध्ये, युरोपात, जर्मनी वगैरे या भागात, ते होतं रेडिओ. रेडिओचा आपल्याकडे तोवर मागमूसही नव्हता किंवा उगम म्हणजे कोणी पाहिला ऐकलाही नसेल, पण युरोपात मात्र रेडिओ हा बऱ्यापैकी या सगळ्या प्रचार माध्यमांच्या एकंदरच कंटेंट पुरवण्याकरता तो वापरला जायचा. म्हणजे त्यातून मनोरंजन हा मूळ हेतू होता. त्यावर सिनेमातली गाणी वाजवली जायची, क्लासिकल म्युझिक तिकडचं युरोपातलं ते वाजवलं जायचं आणि हिटलरची भाषणं त्यावर नियमित ऐकवली जायची. हिटलरची ध्येय धोरणं, हिटलरचे संदेश बर्लिन रेडिओवरून प्रसारित व्हायचे आणि गोबेल्स या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा, कारण तो माहिती आणि प्रसारण मंत्री होता. तर हा गोबेल ज्या पद्धतीनं सरकारला जे पूरक आहे, सरकारला जे आवश्यक आहे, सरकारच्या बाजूने जे आहे तेवढंच कसं लोकांपर्यंत पोहोचेल याचं तो काम करायचा आणि कधी कधी तो जे घडलेलं नाही आहे तेही घडलंय असं सांगून काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. त्यालाच आपण पुढे जाऊन नंतर गोबेल्स नीती वगैरे असं आपण बोलू लागलो. तर या गोबेल्स नीतीकडे वळण्याचं कारण काय? आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला मी गोबेल्स नीतीबद्दल एवढं मोठं प्रवचन देण्याचं कारण काय, तर सध्या भारतातलं जे सरकार आहे तेही अशा पद्धतीनं गोबेल्स नीतीचा वापर करतंय. अशा आशयाचं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. आता कुणी ऐऱ्या-गैऱ्यांनी असं काही बोललं असतं तर आपण दुर्लक्ष केलं असतं, पण खुद्द राजसाहेब ठाकरे म्हणतायत तर त्यात काहीतरी तथ्य असेल. आणि बऱ्याच वर्तमानपत्रांनी, आता माझ्यासमोर पुढारी या वर्तमानपत्रातली बातमी आहे, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या वर्तमानपत्रात छापून आलेली, आणि एकंदरच त्या बातमीमधला एक जो काही पॅराग्राफ आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. इंस्टाग्रामच्या मोहजालातून बाहेर पडा, जे राजसाहेबांच्या भाषणातले जे काही मुद्दे त्यांनी इथं मांडलेत म्हणजे त्या बातमीत, त्यातला हा एक मुद्दा आहे. जनतेच्या मानसिकतेवर प्रहार करताना राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून जाणीवपूर्वक जनतेला करमणुकीच्या गटांगळ्यात गुंतवले जात आहे. मोबाईल आणि इंस्टाग्रामच्या जगातून बाहेर पडा, आजूबाजूला काय चाललंय याचं भान उरलं नाहीये का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राची अवस्था वाईट झाली असताना जनता मात्र केवळ करमणुकीत वाहून जात असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आता राज ठाकरे फार महत्त्वाचं विधान करून इथे गेलेले आहेत. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, यूट्यूब असो, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, पूर्वी टिकटॉक होतं, आपली एक पिढी त्यात वाहवत गेली, गुंतली आहे, हे आपण पाहिलं. आता टिकटॉक जरी नसलं, ते चायनीज ॲप असल्यामुळे बंदी आहे त्याच्यावर, पण इंस्टाग्रामच्या या सगळ्या मोहजालात पुरते गुरफटले गेलेलो आहोत असं मी म्हणतोय, कारण
तुम्ही आम्ही सगळेच म्हणजे प्रत्येक वयोगटातले स्त्री पुरुष आज ज्यांना स्मार्टफोन चालवता येतो, ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे, ते सगळे या अशा पद्धतीच्या व्हिडिओजमध्ये शॉर्ट्स, रील्स आणि या सगळ्या क्लिप्सच्या भानगडीत पडलेल्या असतात. आता होतं काय की या इंस्टाग्रामवर सगळ्याच ज्या क्लिप्स येतात त्या मनोरंजकच असतात किंवा त्यातून काहीतरी उद्बोधन होतं, समाज प्रबोधन होतं किंवा काहीतरी नवी माहिती मिळते असं नसतं. आणि अशा सगळ्या ज्या वेळ खाऊ ह्या क्लिप्स आहेत ना, त्या बघण्यात वेळ घालवू नका. एक प्रकारचं टाईम किलिंग चालू आहे. तुमच्या हातातला वेळ निघून गेला, तुमचं भान जर त्यात हरपलं, तर समोर काय वाढून ठेवलं आहे हे बघायलाही माणसाला फुरसत नसते. आणि एखाद्या आजारी माणसाला जशी पेन किलर दिली जाते ना, ती पेन किलर म्हणा किंवा अफूची गोळी म्हणा, जी एक तात्पुरती गुंगी आणि धुंदी आणते माणसाला, त्या पद्धतीची गोळी म्हणजे इंस्टाग्राम वगैरे झालेलं आहे. आणि त्यात काहीच वाद नाही, दुमतही नाही. राज ठाकरेंच्या या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. आता मी हे जे काही बोलतोय मनापासून बोलतोय, पण काहींना तो उपहासात्मक सूर लागल्यासारखा वाटतो आणि मग ते मला रात्री अपरात्री फोन करतात, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते. आणि त्या जोशामध्ये ते काय काय करून जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते एखाद्या पुराव्यासारखं जर मी वापरलं तर हे देशोधडीला लागू शकतात याचा त्यांना अंदाज नाही आहे. त्यामुळे हे थोडेसे असल्यामुळं ते होतं, घडतं. आता हे असे जे काही कम्युनिटी झालेली आहे ना, त्यातलाच एक भाग म्हणजे खुद्द राजसाहेबांचे वडील बंधू, ज्येष्ठ बंधू आणि त्या ज्येष्ठ बंधूंचे जे संपादक आहेत, म्हणजे मालक नोकर अकबर बिरबल अशी जी जोडी असते, त्या जोडीमधले हे दोघे जण एकत्र बसून कधी कधी मुलाखत खेळतात आणि त्या मुलाखतींमधून जे विनोद निर्माण होतात तेही लोक इंस्टाग्रामवर चवीनं बघतात. आणि मग होतं काय की इतर काही कुठल्याही सेगमेंटमधले व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स बघणारे जे लोक असतात त्यांच्याहीपेक्षा जास्त लोक हे राजकारणावरचे व्हिडिओज, शॉर्ट्स, क्लिप बघणारे आहेत. आणि जर त्या प्रेक्षक वर्गापुढे या अशा पद्धतीच्या अलौकिक विनोदाची फोडणी असलेले हे जे काही तुकडे, ज्याला आपण शॉर्ट्स म्हणतो, ते जर कुणी असे ताटात वाढले तर ती या सगळ्या भुलवल्या गेलेल्या जनतेसाठी एक प्रकारची मेजवानी असते. आता ही मेजवानी म्हणायची की अंमली पदार्थांचा जबरदस्त डोस म्हणायचा, हे तुमचं तुम्ही ठरवा. त्याआधी ही क्लिप बघा. त्यामुळे मला नखं वाढलेली कळतात, दाढी मिशा वाढलेले कळतात, पण जीडीपी वाढतो म्हणजे कुठे नेमकं बघायचं ते कळत नाही. कुठे बघितलं तर कळेल की तो जीडीपी वाढलाय. पण तो वाढतो आहे आणि त्याचा प्रचार सुरू आहे. तेच माझं म्हणणं आहे. तो जर वाढत असेल तर मग तो कुठे वाढतोय नेमका? पाहिलीत मित्रांनो, अशा पद्धतीनं जीडीपी कसा मोजला जातो? जे वाढलेला जीडीपी, नखं वाढतात, दाढी वाढते, केस वाढतात हे दिसतात, जीडीपी वाढलेला दिसत नाही. हे जे काही अतार्किक विधान आणि त्यातून होणारी विनोद निर्मिती, हे सगळं पाहता इंस्टाग्रामचा नाद कोणाच्या बापाला सुटणार आहे हो? तुम्ही सांगा. एवढं उच्च कोटीचं मनोरंजन ज्या प्लॅटफॉर्मवर मिळतं, मग ते इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, फेसबुक असो, कुठल्याही माध्यमातून या अशा जर क्लिप्स येत असतील मुलाखत खेळण्याच्या, आणि त्यातून जसं मी म्हणालो की अतिशय उच्च कोटीचे असे विनोद तिथे निर्माण होत आहेत, आणि ते बघितल्यानंतर माणूस आपलं दुःख हे क्षणभराकरता नाही तर पुढच्या तासाभराकरता विसरून जातो. त्याचा पगार झालेला नाही, त्याच्या खिशात पैसे नाहीत, तो उपाशी आहे 2 दिवस, हे सुद्धा विसरतो. अशा पद्धतीचा विनोद निर्माण करणं हे सगळ्यांना जमत नाही. आणि ज्यांना जमतं आणि जमल्यानंतर ते अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या समोर येतात, हे फार मोठं पुण्याचं काम आहे. आणि ते करत असताना त्यांचं पुण्य आपण हिरावून घेऊ नये यासाठी किमान आपण इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवरचे असे रील्स, खास करून अशा रील्स मुलाखतवाल्या, त्या बघणं बंद करू नये असं मला तरी वाटतं. त्यामुळे राजसाहेबांनी जो सल्ला दिला आहे तो सल्ला कितपत मानायचा, यापेक्षा राजसाहेबांनी दिलेल्या सल्ल्यातल्या काही गोष्टी तुम्ही जरूर आचरणात आणा. काही बाष्कळ, पानसट आणि इतर जे अवांतर गोष्टी असलेले जे काही रील्स, शॉर्ट्स, ज्या व्हिडिओज असतात ते सगळं बघणं सोडून द्या खरोखर. पण आता जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तसले व्हिडिओ मात्र बघणं बंद करू नका, कारण त्यातच तुमच्या जगण्याला अर्थ देणारा एक नवा पैलू दडलेला आहे. एक एनर्जी बूस्टर आहे, आणि हे एनर्जी बूस्टर जर तुमच्याकडून राज ठाकरे काढून घेणार असतील तर मात्र मोदी सरकार
या सगळ्या भारतीय जनतेवर करत असलेला अन्याय अत्याचार हा सहन करण्यापलीकडे होईल. त्यामुळं मोदी सरकारची गोबेल्स नीती ही जरी आपल्याला दिसत असली उघड्या डोळ्यांनी, तर त्याकडे कुठेतरी आपल्याला दुर्लक्ष करून हे अशा क्लिप बघत राहणं क्रमप्राप्त आहे. कारण बंदा खाएगा नहीं तो जिएगा कैसे, तसंच है देखेगा नहीं तो सहेगा कैसे. ये जो जुल्म अत्याचार हो रहे हैं भारतीय जनता पर, वो सहेगा कैसे. त्यामुळे या क्लिप्स जरूर बघत राहा. धन्यवाद.